नमस्कार दोस्तों, मैं हूँ अश्विनी। आज आपण मराठी साहित्यातील महान लेखक शिवाजी सावंत यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत. शिवाजी सावंत यांनी इतिहास आणि मानवी भावना यांना एकत्रित करून जे साहित्य रचलेत ते आजही वाचकांना प्रेरणा आणि शिकवण देते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यांचे जीवन परिचय, त्यांचा संघर्ष, त्यांची महान किताबे आणि त्यातून मिळणाऱ्या जीवन शिकवणी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. शिवाजी सावंत यांचा जन्म 27 ऑगस्ट 1923 रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे कुटुंब साधे आणि मेहनती होते. लहानपणापासूनच त्यांना इतिहास आणि कथा वाचण्यात खूप आवड होती. शिवाजी सावंत यांनी शाळेपासूनच साहित्य आणि लेखन यांचा गहन अभ्यास केला. त्यांच्या आयुष्यात शिक्षक आणि कुटुंबियांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी ठरवलं की लेखन फक्त शब्दांचा खेळ नाही, तर मानवी अनुभवांचा प्रतिबिंब असावं. शिवाजी सावंत नेहमी असे म्हणायचे की इतिहास लिहिताना फक्त त्याच्यावर थांबू नका, त्यामध्ये भावना आणि मनुष्याचे अनुभव देखील मांडावे. प्रत्येक महान लेखकासारखेच शिवाजी सावंत यांना देखील त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीला कठीणाई आणि टीका सहन कराव्या लागल्या. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांवर विवाद झाले, उदाहरणार्थ मृत्युंजय आणि युगंधर. काही इतिहासकार म्हणाले की त्यांनी पात्राच्या वास्तविक इतिहास योग्यरित्या दाखवला नाही. समाजातून मिळालेला प्रतिसाद कधी प्रशंसा, कधी विरोध. पण शिवाजी सावंत यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी या सर्व टीकांना शिकवण्याची संधी मानली आणि आपल्या लेखनाला अधिक गहराई आणली. यातूनच आपल्याला शिकायला मिळालं की संघर्ष आणि टीका हे यशाचा भाग आहे आणि प्रत्येक टीका आपल्याला सुधारण्यासाठी एक संधी देते. आता पाहू शिवाजी सावंत यांच्या काही महान किताबांची ओळख. या किताबांवर आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू. पहिलं, मृत्युंजय, महाभारतातील कर्ण यांचे जीवन, संघर्ष आणि धर्म. दुसरं पुस्तक, युगंधर, श्रीकृष्ण यांच्या मानव रूप, निर्णय आणि नैतिकता. तिसरे, छावा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन आणि साहस. चौथं, माधव काव्य, ऐतिहासिक आणि काल्पनिक कथा. पाचवं, जयंत, संघर्ष आणि आदर्शावर आधारलेली कथा. 6. कर्णधारा, महाभारत कथा आणि पात्रांचा दृष्टिकोन. 7. नवनीत, जीवनातील मानवी मूल्य आणि शिकवणी. 8. यशोधरा, मानवी संघर्ष, नातेसंबंध आणि जीवन धडे. प्रत्येक पुस्तक आपल्याला विचार, प्रेरणा आणि जीवन शिकवून देते. लाईफ लेसन्स, शिवाजी सावंत यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो? नंबर 1, संघर्षाला सामोरे जा, त्यांच्यापासून घाबरू नका. नंबर 2, इतिहास म्हणजे फक्त तथ्य नाही, तो अनुभव आणि भावना देखील दाखवतो. नंबर 3, चरित्र निर्माण आणि नैतिकता महत्त्वाची असते. नंबर 4, टीका स्वीकारा पण घाबरू नका. नंबर 5, साहित्य वाचणे म्हणजेच मनुष्य आणि जीवन समजून घेणे. यातून शिकायला मिळतं की आपल्या जीवनात संकटे आणि आव्हानांपासून धीर धरायला हवे. आजच्या काळात शिवाजी सावंत यांचे साहित्य का आवश्यक आहे? तर युवांसाठी प्रेरणा स्रोत, चरित्र निर्मिती आणि नैतिकता शिकवते, निर्णय घेण्याची आणि धैर्य दाखवण्याची शिकवते, जीवनातील मूल्य आणि अनुभव समजून घेण्यासाठी मार्गदर्शन.
शिवाजी सावंत फक्त लेखक नव्हते, तर जीवनाचे शिक्षक आहेत. त्यांचे विचार आणि कथा आजही महत्त्वपूर्ण आहेत. मित्रांनो, हे होते शिवाजी सावंत यांचे जीवन, संघर्ष आणि किताबांची ओळख. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक मृत्युंजयवर सविस्तर चर्चा. धन्यवाद.